फेकी करतोय. तत्पूर्वी आपण पाहतोय वाईड +1 अशा 2 धावा या चेंडूवरती आता जोडल्या जातात. आणि या 2 धावसंख्येने आपण धावफलक जर पाहिलं तर आता जाऊन पोहोचले ते 4 या अंकावरती. पाहुणे आपण पाहतोय कर्जत नगर परिषदेचे सन्माननीय नगरसेवक आदरणीय संकेतजी भासे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत त्यांचे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सामन्यांचा आनंद घेतात. बिझी शेड्यूलमध्ये वेळ काढून या टुर्नामेंटला खरं तर या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आपल्या सर्वांसोबत जोडले गेलेत. मोठा फटका मारायचा आहे. टायमिंग जुळून आलंय. आपण पाहतोय वॅकंट एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पलीकडे जाणार का? यस, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन क्लिअर केली जाते. पंच आम्हाला सांगतात इट इज 4. 4 धावसंख्येने आता भर पडते. धावफलक जाऊन पोहोचले ते बिनबाद 8 या अंकावरती. दहिवली संघाला विनंती असेल की नेक्स्ट सेमीफायनलच्या मॅचसाठी आपण सुद्धा सज्ज राहायचं आहे, तयार राहायचं आहे. 8 धावा आपण पाहतो धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन मिड विकेटचा प्लेयर त्या ठिकाणी येतोय. वायडिश लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षण करतोय. चेंडूची फेकी होते. तत्पूर्वी जर पाहिलं तर फक्त 1 धाव्या चेंडूवरती खर्च होते. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. शिवज्ञ 11 संघ टॉस जिंकल्यानंतर फार मोठी धावा त्यांनी खर्च केलेल्या नाहीयेत या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. फक्त 9 धावा अद्याप आपण पाहतोय. मोठा फटका मारायचा होता. आपण पाहतोय पुन्हा एकदा क्रॉस द लाईन. बॉल आणि बॅटचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाही आणि हा शेवटचा निर्धाव चेंडू आपल्याला सूरजच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय. डीजे आहे कारण खूप जास्त उशीर झालेला आहे याची आपण सर्वांनी नोंद घ्या. आता अजूनही आपल्याला 2 मॅच इथून क्लिअर करायच्या आहेत आणि त्यासाठी पुरेसा वेळ आपल्याला मिळाला पाहिजे तरच त्या 2 मॅच आपण क्लिअर करू शकतो याची नोंद घ्या. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ आपण जर पाहिला तर संपुष्टात आलाय आणि 9 धावा धावफलकावरती आहेत. सलामीची जोड सगळी जमेची बाजू असेल जोवेली संघासाठी की अजूनही मैदानामध्ये आहे. करण धुळे त्याचबरोबर अजय हे 2 दिग्गज खेळाडू आज या स्क्वॉडमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. परंतु त्यानंतर ही क्वार्टर फायनलपर्यंतचा जर त्यांचा प्रवास पाहिला तर तो मात्र चांगला आहे. मोठा फटका आपण पाहतोय. फटका फसला आहे वाटतं. हवेमध्ये चेंडू आहे. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचलाय आणि आपल्या फॉलोअर थ्रोमध्ये ही झेल त्या ठिकाणी टिपतोय. येस पंच, इट इज नो बॉल. नो बॉल आहे आणि त्यावरती मला असं वाटते नो +1 अशा 2 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतात. 11 धावा धावफलकावरती आहेत. पंचांचं कौतुक करायला पाहिजे. काय छोटी छोटी नजर आहे पंचांची. संपूर्ण दिवसभर या रखरखत्या उन्हामध्ये खरोखर ते मैदानामध्ये अगदी चोख त्यांचं काम आहे ना ते पार पाडतात आणि ते नियम आहेत ना सगळे खेळाडूंना मान्य असतात कारण त्यांना माहिती आहे हे ऑफिशियल पंच आहेत. विवेक सुटकेचा निस्वार्थ टाकत असेल. आता त्याला माहित आहे की मला एक जीवनदान मिळालंय आणि जीवनदान माझ्या संघासाठी कितपत फायदेशीर आता ठरेल. क्या बात आहे. काय फटका आपल्याला पाहायला मिळतोय. हेलिकॉप्टर त्या ठिकाणी उडवलाय परंतु कार्पेटच्या सहाय्याने एकच धाव जोडली जाते आणि ह्या एका धावसंख्येच्या बरोबरीने आपण पाहिलं तर 12 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. मोठे फटके मारून देत नाही शिवज्ञ 11चे गोलंदाज. त्यांना माहीत आहे कशा प्रकारची गोलंदाजी करणे आणि 30 गोलंदाजी आत्तापर्यंत मैदानात चालू आहे. गतीमध्ये परिवर्तन असेल परंतु पंच सांगतात हा चेंडू आउटसाइड ऑफस्टम्पच्या खूपच बाहेरून हा चेंडू जाणारा आहे. दंडित केलंय आणि अवंतच्या स्वरूपात आता 1 धाव जोडली जाते ती जोवेली संघाच्या खात्यामध्ये. 13 दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालाय. सलामीची जोड सगळी मैदानामध्ये आहे. विवेकला मिळालेलं ते जीवनदान त्यानंतर काय तुफानी फटकेबाजी करेल का याकडे सर्वांचं लक्ष लागलं. आपण मध्ये स्ट्रेट ड्राईव्ह फटका आहे. आता त्या ठिकाणी
हा पुन्हा एकदा जीवनदान, एक सोपी झेल होती ती सुद्धा जमिनीला दान होते. आज नशिबाची साथ आहे खरं म्हणायला गेलं तर विवेकच्या बाजूने. वन डाऊनच्या भूमिकेत आज दिवसभर त्याला आपण पाहिलं होतं. या मॅचमध्ये प्रमोट करण्यात आलंय, सलामीला आलाय आणि आत्तापर्यंतची जर कामगिरी पाहिली ह्या सामन्यामध्ये तर ती फारशी चांगली नाही आहे. 2 जीवनदान, 2 फटके फसलेत, परंतु आता रोशनचं आक्रमण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडू चाललाय. स्क्वेअर लेगचा खेळाडू त्या ठिकाणी पोहोचतोय आणि चेंडूची फेकी होणार. तत्पूर्वी एकच धाव आपल्याला धाव फलकावरती पाहतोय. 15 धावा धाव फलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत शिवज्ञ 11 खाणे आंबिवली या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अजूनही मोठे फटक्यांपासून खरं तर वंचित ठेवलंय जोवेली संघाच्या या फलंदाजांना. हात मोकळे करून दिलेत नाहीत. फुलटॉस चेंडू होता आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगचा खेळाडू त्या ठिकाणी धावतोय. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू सुद्धा चेंडूपर्यंत पोहोचला होता. चेंडूची फेकी होणार. तत्पूर्वी आपण पाहतोय 1 धाव तर यशस्वी पूर्ण झाले आणि दुसऱ्या धावसंख्येसाठी या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. डेंजर एंडकडे आपण पाहिला तर धावत होता विवेक. नशिबाची साथ आज विवेकच्या बाजूने आहे. एक झेल पकडला होता परंतु त्यावर पंचांनी तो चेंडू नो घोषित केला. त्यानंतर एक सोपा झेल जमिनीला दान झालाय. त्यानंतर आता पुन्हा एकदा डेंजर एंडकडे थ्रो झाले आणि रनआउटच्या संकटामध्ये आहे. समीर सर या ठिकाणी आहेत आमचे थर्ड पंचांच्या भूमिकेत. ते आम्हाला सांगतील काय निर्णय आहे तो. www.tenniscricket.in ची संपूर्ण टीम या मॅचला संपूर्ण कव्हर करत आहे यूट्यूबच्या माध्यमातून. खूप डिफिकल्ट खरं तर हा निर्णय आहे. झूम इन झूम आउट अशा बऱ्याचशा टेक्निकल गोष्टी आहेत आणि त्यांचा वापर या ठिकाणी चालू आहे. फलंदाज चला राजेश भोईर सर, आपण थोडं टेक्निकल टीम समवेत संपर्क साधायचा आहे. डिसिजन थोडंसं डिफिकल्ट आहे. दोन्ही संघांचे 12वे प्रतिनिधी आमच्या समवेत या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. ते सुद्धा हा निर्णय पाहतात. त्यामुळे निर्णय जो असेल तो फेअर असेल यात काही तीळ मात्र शंका नाही आहे. यस, आणि आता नशिबाची साथ नाही आहे विवेकच्या बाजूने. विवेकला मात्र आता माघारी परतावं लागेल. 1 धाव यशस्वी पूर्ण झाली होती आणि दुसरा धाव संख्येचा प्रयत्न चालू होता आणि त्या प्रयत्नामध्ये कुठेतरी त्याला माघारी परतावं लागेल. त्या एका धाव संख्येचा विचार केला तर धावफलक 16 या अंकावरती जाऊन पोहोचले. आता नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहे. महेंद्र, मागच्या मॅचचा हिरो, गोलंदाजी करत असताना सुद्धा चांगली गोलंदाजी फलंदाजी करत असताना 2 षटकार याच महेंद्रनी मारले होते. संघ आता खरं तर संकटामध्ये आहे. ज्या प्रकारची टोटल आतापर्यंत जमा करायला पाहिजे होती ना तशी टोटल आपल्याला पाहायला मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये आता महेंद्रच्या हातामध्ये संपूर्ण संघाची धुरा आहे. 16 धावा धाव फलकावरती आहेत. आत्तापर्यंत विचार केला तर शिवज्ञ 11 खाणे आंबिवली खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहिले. वाह, काय देखणा फटका पाहायला मिळाला. स्विच हिटचा फटका आपण पाहतोय. चेंडू चाललाय 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे आणि या महेंद्रच्या बॅटमधून आल्यात संघर्षाच्या 4 धावा. डीजे
खरोखर एक डॅशिंग नेतृत्व आहे या कर्जत तालुक्यातील. एक युवा उद्योजक आहेत सन्माननीय अजय रवींद्र दिघे. आणि संपूर्ण दिवसभरामध्ये पाहिलं ना तर बरेचसे युवा वर्ग त्यांच्या भेटीसाठी आज आम्हाला संपूर्ण दिवसामध्ये पाहायला मिळालेत. आणि अजूनही संध्याकाळचं सत्र बाकी आहे, बरेचसे पाहुणे यायचे बाकी असतील. त्या सर्वांचं आपण कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषक 2023 पहिलंच पर्व आहे. आणि इतकं देखणं पर्व आहे ना की अगदी मोठमोठ्या टुर्नामेंट लाजवेल असं हे आपल्याला पर्व पाहायला मिळतं. या स्पर्धेमध्ये आपण सर्वांचं स्वागत करूया आणि जाऊया तिसऱ्या षटकाकडे. तिसऱ्या षटकाचा प्रारंभ होते. गोलंदाजी मार्कवरती आता आहे अनिरुद्ध सोनावणे. त्याच्यावरती सुद्धा आक्रमण चढवलंय. आपण पाहतोय पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका यशस्वी आहे. वॅकँड एरियामध्ये चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल होते. कोणताच खेळाडू नव्हता तिथे, मात्र टप्पा चेंडूचा पडलाय. तोपर्यंत 2 धावा आपल्याला रोशनच्या बॅटमधून आता पाहायला मिळतात. या 2 धावसंख्येच्या बरोबरीने धावफलक पाहिलं तर आता 26 या अंकावरती जाऊन पोहोचलंय. म्हणजे पहिल्या 10 चेंडूंचा आपण जर विचार केला तर धावा बनवण्यासाठी अक्षरशः संघर्ष करावा लागला होता तो जोवेली संघाला. परंतु उर्वरित या 3 चेंडूंमध्ये आपण पाहिलं ना तर मोठी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. अनिरुद्ध खूप हुशार गोलंदाज आहे बघा. टप्पा थोडासा मागे ठेवला आता अनिरुद्धने. पंच सांगतात का लेग बाईसची ही 1 धाव मात्र या ठिकाणी आता जोडली जाते. आणि या एका धावसंख्येच्या बरोबरीने धाव फळकावरती आता टोटल जर आपण पाहिली ना तर 27 धावा आहेत. ऑब्जेक्शन. चला थर्ड अंपायर आपण मैदानात दाखल व्हायचंय. अनिरुद्धच्या बॉलिंग ऍक्शन वरती मला असं वाटतं काहीतरी ऑब्जेक्शन आहे. यस. आणि केतन बामणे कुठे असतील, मला असं वाटतं ते आता चेंज करायला गेले असतील. नितीन बामणे, बाळादादा धनवे सुद्धा आहेत ना. बाळादादा अनिरुद्ध सोनावणे यांच्या बॉलिंग ॲक्शनवरती मला असं वाटतं ऑब्जेक्शन घेण्यात आलेलं आहे. आणि त्यासाठी आपण मैदानात तिसऱ्या पंचांना पाठवलेलं आहे. नितीन बामणे असतील या तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण जर अनिरुद्धची पाहिली तर मागच्या दोन्ही सामन्यांमध्ये मला असं वाटतं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक त्याला मिळाले. मागील दोन्ही सामन्यांमध्ये काय लाजवाब इनिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. मला असं वाटतं उमरोली संघाच्या विरोधात खेळत असताना. दोन चेंडू अद्यापही समाप्त झालेत आणि 27 धावा धावफलकावरती आहेत. माही मैदानामध्ये आक्रमण चढवतोय आणि पंच सांगतात की हा बॉल आहे नो. आणि त्यावरती ह्या जोडल्या जातात 6 धावा. 9+6 अशा 7 धावा या चेंडूवरती आपण पाहतोय. आणि या 7 धावसंख्येने आता धावफलक जाऊन पोहोचलंय ते 34 या अंकावरती. डीजे तर पूर्णपणे खाणे आंबिवली संघ या आपल्याला मॅचमध्ये फ्रंट फूटवरती पाहायला मिळाले होते. परंतु त्यानंतर माही मैदानामध्ये आला आणि माहीने बॅक टू बॅक 2 चौकार मारले. त्यानंतर आपण पुन्हा एकदा माहीचा षटकार पाहिलाय. आक्रमकरित्या फलंदाजी मैदानामध्ये. म्हणजे जो संघ आतापर्यंत धावा बनवण्यासाठी संघर्ष करत होता त्या संघाला मात्र आता सहजरित्या धावा मैदानात यायला लागल्यात. धावा झाल्यात त्या 35. अनिरुद्धच्या विरुद्ध आपण पाहिलं आक्रमण, रिव्हर्स स्वीपचा तो षटकार. त्यानंतर रोशन एक सावधरित्या फलंदाजी करतोय. रोशनला माहीत आहे की माही फुल टचमध्ये आहे. माहीला आता चेंडू नाही तर माहीला आता फुटबॉल दिसायला लागलाय. आणि त्याच माहीला जास्त काळ आता मैदानामध्ये आणणं खूप गरजेचं आहे. आणि तोच आपल्याला आता महेंद्र ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. धावफलक जाऊन पोहोचला असेल ते 36 वरती. शेवटचं अंतिम स्लॉग ओव्हरचं षटक आहे. आक्रमण चढवावं लागेल.
पुन्हा एकदा आपण पाहतोय स्विच हिट करायचा होता, आता मात्र बॅट आणि बॉलचा कोणता संपर्क नाही आहे. चांगली गोलंदाजी कमबॅक करताना आता दिसून आलाय आपल्याला अनिरुद्ध. मध्ये जिंके तो मात्र दहिवली या संघाच्या विरुद्ध आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे सेमीफायनल मध्ये. मोहाची वाडी हा संघ ऑलरेडी आपल्याला फायनल मध्ये पाहायला मिळणार आहे. कार्पेटच्या सहाय्याने या चेंडूला खेळून काढले. वाईडिश लॉंग ऑन मध्ये त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी सुद्धा चांगली आहे. फक्त एकच धाव आणि रोशनला शेवटच्या चेंडूवरती आता बाद व्हावं लागेल. परंतु आपण जर 3 षटकांचा विचार केला आणि गोळाबेरीज जर पाहिली तर धावफलक जाऊन पोहोचले ते 37 या अंकावरती. आणि आता खाणे अंबिवली संघाला विनंती असेल, शिवज्ञ 11 खाणे अंबिवली संघाला 18 चेंडू आणि 38 या धावसंख्येची. अठरा चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 या धावसंख्येची गरज आहे. त्यापूर्वीच आपण दहिवली संघाला विनंती करू की आपला संपूर्ण स्क्वॉड आपण नेक्स्ट मॅचसाठी रेडी राहायचं आहे. नेक्स्ट इनिंगसाठी मायक्रोफोनवरती येतील पुन्हा एकदा राष्ट्रीय समालोचक आदरणीय प्रवीण दुगाडे सर. तोपर्यंत आपण जाऊया डीजे मास्टर यांच्याकडे. क्रिकेटची म्हणून एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली. त्यांच्या प्रोफेशन मधून त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. संस्कार, साऊंड अँड लाइटिंग या माध्यमातून. पण आता एक उत्कृष्ट क्रिकेटचे आयोजक म्हणून संपूर्ण कर्जत तालुक्यात आणि tenniscricket.in ही वेबसाईट ज्या ज्या देशांमध्ये पाहिली जाते त्या त्या देशांमध्ये, त्या त्या राज्यांमध्ये, त्या त्या जिल्ह्यांमध्ये अजय दिघे या नावाचं वारं घोंगावत राहणार. आणि खरोखरच अजय दिघे यांच्यासाठी जे मेहनत घेत आहेत आमचे डीजे ऑपरेटर आनंद. सकाळी बघा अजय दिघे साहेबांनी मला सांगितलं की अशा काही मशीन्स त्यांनी लावल्या होत्या की अजय दिघे साहेबांचं डोकं चक्रावलं होतं. पुढे काय अजय दिघे साहेब तुम्हाला बक्षीस नक्कीच देतील ही स्पर्धा संपल्यानंतर, घाबरू नका. प्रेमळ आणि मितभाषी आहेत. राजेजी लाड यांनी त्यांच्या भाषणात सुद्धा सांगितलं की अजात शत्रू म्हणून ओळख आहे अजय दिघे साहेबांची. इथे मात्र 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 38. पण समीर दाभडेने आम्हाला काही आमचा आवाज काढून दाखवला नाही गेल्या 2 दिवसात. त्यांनी वचन पूर्ण करायला हवं होतं आम्हाला दिलेलं. हमारा वचन ही हमारा शासन आहे. समीर माझा आवाज नका काढू, पण अजय दादांचं व्यक्तिमत्व तुम्हाला म्हणजे कसं भावतं? हेलो, देखा जाए तो अजय दिघे ये बहुत ही अच्छे आदमी और उनका नेतृत्व जो किया जाता है तो पूरे करजत तालुका में उनका नाम गूंजता है. आदमी भी बहुत अच्छे हैं, सबको
कोई भी रहने दो, कोई भी तबलीग रहने दो तो आगे भागते हैं, क्योंकि उनको कुछ परेशानी रहेगी कुछ आदमी को, तो आगे भागते हैं। क्या पब्लिक है तेरे को, मेरे को निश्चित बता। तौर पर आपके बोलने से मुझे एक बात पता चली कि पीड़ित और मजलूमों के लिए हमेशा मददगार साबित होते हैं अजय दिघे। मैच की तरफ हम चलेंगे। मैं आपसे सवाल जरूर पूछूंगा एक ओवर के बाद। 18 गेंदें और 38 रनों की जरूरत। 18 गेंदें 38 रनों की जरूरत। अनिरुद्ध सोनावणे जो सुबह से खेल रहे हैं, 70 से ज्यादा रन उन्होंने इस श्रृंखला में बनाए हैं। महेंद्र गेंदबाज, और ये देखिए निर्णायक मोड़ में जोएली के महेंद्र ने इस विकेट को निकाला तो ठुक डीजे। मैं आपसे जरूर पूछना चाहूंगा, जब आपने ये टूर्नामेंट रखने की सोच आपके मन में आई या आपके दोस्तों में आई, तो अजय दिघे साहब को ही आपने क्यों चुना? जब हम ऐसा सोच रहे थे कि अपन अपना एक टूर्नामेंट होना चाहिए, तब हमने अजय के पास ये बात बोली ऐसा ऐसा करना है, तो वो भी बोला मेरे भी इच्छा है, मेरे पिताजी सरियावासी रविंद्र किशन दिघे इनके नाम पे मैच रखना चाहिए। तो बोला ठीक है, कुछ भी खर्चा हो दो, कुछ भी हो दो, पर मुझे मैच रखना है। तो चलिए, दिलदार हस्ती है यहाँ पर अजय दिघे साहब, लेकिन इस मैच में 18 गेंदे 38 रनों की जरूरत थी। विकेट निकाला यहाँ पर बॉलर महेंद्र ने अनिरुद्ध सोनावणे का। 17 गेंदे अब 38 रनों की जरूरत। राइट आर्म ओवर द विकेट, बैकफुट पे जाके इस गेंद को खेला। एक रन ही मिलेगा नए बल्लेबाज सूरज को। देखिए, मैच है, क्रिकेट है, अनिश्चितताओं का खेल है, द चांस ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी, और इसीलिए मैं इस क्रिकेट को कहता हूं एक ऐसा गिरगिट जो रंग बदलते देरी नहीं करता। क्या ये गिरगिट रंग बदलेगा? क्या गिरगिट को रंग बदलने पर मजबूर करेंगे सूरज? लेकिन इस वक्त पल्ला भारी है इस मुकाबले में टीम जोएली का। एक टूर्नामेंट में पैसा ही सब कुछ नहीं है। तो अजय दिघे साहब के किन किन दोस्तों ने उन्हें मदद की, मतलब इस टूर्नामेंट के ऑर्गेनाइजेशन में आपने तो साथ दिया, लेकिन ऐसे कितने उनके दोस्त थे जिन्होंने जी भर के साथ दिया उनका? अकीब, जय, केतन, दर्शन, प्रशांत, ऐसे 5-6 जन हैं। वो दिन रात भाग रहे थे सब करने के लिए, और उसकी पूरी टीम है, संस्कार नाम के जो इवेंट करते हैं उसका पूरा टीम है उनकी, वो भी भाग रहे थे। चलिए देखिए, हमें समीर ने बताया कि कौन कौन से ऐसे लोग हैं अजय साहब के साथ जिनकी वजह से ये टूर्नामेंट अब बेहतरीन होते हुए नजर आ रही है। अंतिम चरण इस टूर्नामेंट के अब आ चुके हैं। इस मैच के बाद 2 मैच ही बाकी है, फिर हम चले अपने घर, आप चले अपने घर। लेकिन ये जो नाम है अजय दिघे साहब, ये नाम मेरे जहन में हमेशा कंप्यूटर की तरह फिट रहेगा। कंप्यूटर डाटा में जिस तरह एक फाइल एंटर होती है और सालों साल निरंतर आप देख सकते हैं उस फाइल को, उसी तरह मेरे दिमागी कंप्यूटर में अजय दिघे साहब का नाम जरूर बना रहेगा। लेकिन मैच की तरफ हम चलेंगे बगैर टाइम पास। और ये गेंद हवा में कैच होने की संभावना, और इसी के साथ ही आउट। डीजे जरा रुकिए। और ज्यादा फेमस होता है, आपकी वजह से मैं फेमस हुआ हूं, तो आपको ये जरूर सुझाव है, इसी तरह आप मेरी आवाज निकालते रहिए ताकि मेरे व्यूअर्स बढ़े।
जिस दिन मेरे को चांस मिलेगा ये बोलने के लिए आपके आवाज़ में, उस दिन मैं तो ज़रूर बोलूँगा, क्योंकि आज आयोजक मैं खुद बैठा हूँ अजय दिघे के साथ, तो मैं ये बात नहीं कर सकता। जिस दिन मुझे चांस मिलेगा उस दिन मैं सच में बोल जाऊँ। और आकिब भाई यहाँ पर बैठे हुए, जब उन्हें मैं आकिब भाई बेकरी वाला कहता हूँ तो आपको कैसा लगता है? जब तुम बोलते हो अकीब भाई बेकरी वाला तो मेरा मन भा जाता है, क्योंकि क्योंकि वही नाम नाम से आदमी जाना जाता है, नाम से आदमी जाना जाता जरूर इन्होंने नया बिजनेस शुरू करने की ठान ली है शायद। है। जरूर वो करेंगे, उनके ब्रांचेस बढ़ाएंगे वो। तो चलिए मैच की तरफ हम चलेंगे, जहां पर टोटल आ चुका है 5 गेंदों में महज 1 रन और 3 विकेट खोई है मरियाई जाम्बिवली ने। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, 6 गेंदों में महज 1 रन, 12 गेंदे, अब 37 रनों की जरूरत। एक बार हुआ, बार बार नहीं हो सकता, क्योंकि थाने अम्बिवली टीम को पहले ओवर में अच्छा स्टार्ट मिलना जरूरी था। पहले ओवर में आपको स्टार्ट नहीं मिला, और देखिए हमारे संदीप बोराड़े, हमारे वीरू, यह देखा जाएगा खुद संदीप जी बोराड़े आ चुके हैं। हमारे दोस्ती में मैं उन्हें वीरू कहता हूं, क्योंकि जय ने कुर्बानी दी थी, उनके लिए मैं कुर्बानी देने के लिए तैयार हूं। यह देखा जाएगा, कुर्बानी तो सब देते हैं, पर ये संदीप बोराड़े के उनके नाम के लिए एक कुर्बानी दे चुके हैं खुद प्रवीण सर जी। संदीप बोराड़े देखिए कैसे बंठन के आ रहे हैं। ये जो अभी जो जहाँ से आ रहे हैं, वहाँ मेरे को लगता है जो हलद लगाने का जो प्रोग्राम था वो करके आए। देखिए टेनिस क्रिकेट जिस तरह डीजे पर बजता है और लेदर क्रिकेट उसी तरह ये शादी ब्याह का फंक्शन होता है। शादी की पहली रात वाला जो त्यौहार होता है उसे मैं टेनिस क्रिकेट कहता हूँ, और जब शादी के दिन को मैं लेदर क्रिकेट कहता हूँ, क्योंकि टेक्निकल रूप से खेले जाने वाला खेल लेदर क्रिकेट, और टेनिस बॉल में डीजे बजता है, आनंद की आवाज़, आनंद के गाने सुनने का हमें मौका मिलता है। तो खाने अम्बिवली एक्शन पे रिएक्शन नहीं कर रही है, एक तरफा मैच होने की ये कोशिश है। एक और विकेट, 11 गेंदे, अब 37 रनों की जरूरत। नहीं, उन्होंने कहा हम प्राइज डिस्ट्रीब्यूशन में हमारा एक्सपीरियंस शेयर करेंगे। उनसे मैंने पूछा था, क्योंकि अजय सर का भी यह बाइट होना चाहिए, उन्हें खुद ने अरेंजमेंट की है तो उनका भी बाइट होना चाहिए। निश्चित तौर पर उनका भी बाइट होगा, लेकिन ये मैच जल्दी से 3 ओवर आपको खत्म करने हैं जोहेली के। क्लीन बोल्ड, एक और विकेट का बदन। खाने अम्बिवली इस वक्त संकट में, रासायनिक क्रिकेट की ताकत के आगे बदलापुर क्रिकेट की ताकत थोड़ी भारी पड़ रही है। टीम जोवेली, उनके गेंदबाज और उनके बल्लेबाज काफी अच्छा परफॉर्मेंस कर रहे हैं। तो ठोक डीजे। तो अजय दिघे साहब की भतीजी जितने यहाँ पर आ चुकी है, उनका भी हम जरूर इस प्रतियोगिता में स्वागत करेंगे, और एक नन्ही सी परी भी उनके साथ है।
तो इस गेंद को खेला ऑन साइड के ऊपर, लॉन्ग आउट क्षेत्र पर 1 रन जरूर मिलेगा। देखिए फैमिली सपोर्ट होना जरूरी है। अब हम देख रहे हैं मंच के ऊपर जिन्या जी को, जो अजय दिघे साहब की भतीजी है। फैमिली सपोर्ट अगर आपके पास होना तो आपको दुनिया की कोई ताकत नहीं रोक सकती। नरेंद्र कुमार नेरल इनकी तरफ से जोहेली टीम अगर फाइनल जीतती है तो एक वीरा की टीम है उनके लिए। तीन ओवर का मैच है ये, 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 38 रनों की जरूरत है, जल्दी खेलिए। मॅचचा स्पीड वाढवा, पंकज देशमुख आम्हाला सांगतायत। असे खेळा की 11 जणांना बॅटिंग मिळायला हवी 18 चेंडू मध्ये। हा पंकज देशमुखांची कदाचित समालोचकांवर पण कृपा होईल जाता जाता। तर अजयजी दिघे यांची भाची मंडळी नेहर, अद्वैत आणि जिज्ञा यांचं इथे आगमन झालंय। त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया। फॅमिली सपोर्ट मिळणं गरजेचं आहे। इथे मात्र खाने आंबिवली संघ अडचणीत सापडलाय, ICU मध्ये गेलाय, ICU मध्ये, आणि त्याला जनरल वॉर्ड मध्ये आणण्यासाठी एका सर्जनची गरज आहे आता। तर अजयजी दिघे साहेबांचे भाऊजी सन्माननीय संतोषजी पिंपरकर साहेब यांचं इथे आगमन झालंय। त्यांचं मनापासून स्वागत। त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावं। हल्के हाथों से इस गेंद को खेला बोराड़े, देखिए अंतिम क्षणों में आ चुके हैं हीरो बनने के लिए। लेकिन ऑर्गेनाइजर आपसे भी ज्यादा होशियार है क्योंकि उसमें पंकज देशमुख शामिल है। सर उसे तो कहते हैं लास्ट टाइम पे जो छक्का मारता है वही विन कर देता है मैच, वैसे ही संदीप बोराडे वैसे करने आए थे। कल का हीरो केतन बामणे, कल उनका जन्मदिन है, लेकिन आज संदीप बोराडे साहब की तरफ से भी उन्हें जन्मदिन की हम ढेर सारी शुभकामनाएं देना चाहेंगे। यहाँ से जीतने वाली टीम सेमीफाइनल का मैच खेलेगी टीम दहिवली के साथ, और वहां पर जीतने वाली टीम मोहाचीवाड़ी अमोल चौहान के साथ खेलेगी इस प्रतियोगिता की फाइनल। हाँ जोहेली नरेंद्र कुमार है इनकी तरफ से नेरल के। जोहेली अगर फाइनल अगर ये टीम जीतती है तो उन्हें एक वीरा ट्रीप है उनकी तरफ से। देखिए जोहेली के ऊपर उनका प्यार है। काफी रन बनाने हैं, शायद 8 रन हो चुके हैं, 30 रनों की जरूरत है। ये नो बॉल का इशारा, मुझे लगा कि शायद पंजा मिलेगा और ये नो बॉल का पंजा मिलता हुआ 30 रन की दूरी थी, अब 25 रन बनाने हैं। बल्ले से ये निकाला था अजीबो गरीब शॉट। तो भावड़े को मैं स्टेज पे बुलाना चाहूंगा। जो आपको मालूम है एक रतन खत्री काफी फेमस थे, उनके नाम से भावड़ा काफी फेमस है। अरे पता है मुझे, लेकिन वो नहीं बोलता, लाइव है। संतोषजी, सन्माननीय संतोषजी पिंपरकर यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया। आणि बोराडे साहेब यांना विनंती असेल की त्यांनी पाहुण्यांच्या सन्मानाची जबाबदारी घ्यायची आहे। हा सामना